हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 यामध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, की त्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि कॉलेज अलॉट झाला असेल तर ते कॉलेज त्यांना नको आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये राऊंड 4 साठी कसा फॉर्म एडिट करायचा, आपण काय काय गोष्टी एडिट करू शकतो, आपण आपली कास्ट चेंज करू शकतो का, आपण ऍड्रेस डिटेल चेंज करू शकतो का, आपण आपली कॅटेगरी चेंज करू शकतो का, आपले जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले ते चेंज करू शकतो का, माझ्याकडे नॉन क्रिमिलियरची फक्त पावती आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही, कास्ट सर्टिफिकेटची पावती आहे, तर ते अपलोड करू शकतो का, ह्याच्या बाबतीत सर्व काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका. आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघा, आपल्याला काय आहे, विद्यार्थ्यांना राऊंड 4चं शेड्यूल तर ऑलरेडी माहित आहे. राऊंड 4चं शेड्यूल तुम्हाला माहित आहे. तर काय आहे बघा, 28 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून फॉर्म तुम्ही एडिट करू शकताय आणि 29 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तिथपर्यंत तुम्हाला टाइम आहे, ज्यामध्ये तुम्ही आपला पार्ट 1 जर एडिट करायचं असेल तर पार्ट 1 एडिट करू शकता. त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करायचे असेल तुम्ही चेंजेस करू शकता आणि पार्ट 2 आहे तो पण चेंज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजचे प्रिफरन्सेस आहेत ते तुम्हाला तुम्हाला प्राधान्यक्रम तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचे होते आणि 26 तारखेपर्यंत तुम्ही ते देऊ शकता. आज 28 तारीख आहे, उद्या 29 तारीख आहे, हे 2च दिवसात तुम्ही हा फॉर्म आपला एडिट करू शकताय. पार्ट 1 एडिट करायचा करा, पार्ट 2 एडिट करायचा करा. हे सगळं फक्त तुम्ही या 2च दिवसात करायचं आहे. तर ऑलरेडी रात्री 12 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऍक्सेस देण्यात आलेला आहे, ते फॉर्म एडिट करू शकतात. तर उद्या लास्ट डेट आहे, उद्या संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत. तर बघा, मी तुम्हाला लाईव्ह हा आपला फॉर्म कसा एडिट करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला राऊंड 4चं शेड्यूल ऑलरेडी माहित आहे. आता जेव्हा आपण लॉग इन करायचंय त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांनी हे आपल्याला बघायचं आहे की वॅकन्सी किती शिल्लक आहेत. बघा, वॅकन्सी कशा शिल्लक आहेत ऑलरेडी बघायचं आहे. स्ट्रीम टाका, त्याच्यानंतर मीडियम सिलेक्ट करा, मीडियम नंतर तुमच्या कॉलेजचा टाईप सिलेक्ट करा आणि तुमचा रिजन, डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक हा सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर सर्च ज्युनियर कॉलेजेस करा. तर हे जे कॉलेजेस येतात तुम्हाला तुम्हाला जे काही कॉलेजेस तुम्हाला कोणत्या टाईपचे असेल ते कॉलेज बघा. इथं तुम्हाला इंटेक बघायला मिळतं, इथं वॅकन्सी बघायला मिळेल. आता मी तुम्हाला समजा एखाद्या कॉलेजची वॅकन्सी दाखवतो. तर बघा, या कॉलेजमध्ये सध्या 146 वॅकन्सी शिल्लक आहे. तुमच्या कास्टसाठी किती वॅकन्सी शिल्लक आहे तुम्ही बघा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, वॅकन्सी बघून झाली. वॅकन्सी बघितल्यानंतर तुम्हाला कट ऑफ बघायचंय. तर इथं तुम्हाला कट ऑफला तुम्ही क्लिक केलं इथं, तर बघा राऊंड 3 साठी, राऊंड 4 साठी कट ऑफ बघायचं नाही आपल्याला, राऊंड 3 साठी कट ऑफ किती बघायचं की त्याच्यानंतर रिजन सिलेक्ट करा. रिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि सर्च करा. तर इथं तुम्हाला तुमचं कॉलेज शोधायचं आहे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलेला आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी तुम्ही इथं डाउनलोड करून ही जी एक्सेल फाईल असते डाउनलोड करून ते एक्सेल फाईल सुद्धा उघडू शकताय. याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही कॉलेजचा कट ऑफ बघू शकताय. वॅकन्सी आणि कट ऑफ कसा बघायचा याच्यावरती एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही ओपन करून त्याच्यामध्ये वॅकन्सी आणि कट ऑफ कसा बघायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता वॅकन्सी आणि कट ऑफ बघून झाला, होम वरती या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आता आपल्याकडे काय काय माहिती माहिती झाली, आपल्याला कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, त्याला वॅकन्सी किती आहेत आणि त्याचा कट ऑफ किती गेलेला आहे, कास्टचा कट ऑफ किती गेलेला आहे, ओपनचा कट ऑफ, जनरलचा कट ऑफ, एससीचा कट ऑफ, एसटीचा कट ऑफ किती गेलेला आहे. आता तुम्हाला सगळ्याकडे इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुमच्याकडे कॉलेजची नावं आहेत. आता हेच कॉलेजचे प्रिफरन्सेस ठरवा, कुठलं कॉलेज आपल्याला 1 नंबरला द्यायचंय, कुठलं कॉलेज नंबर 2 नंबरला द्यायचंय, हे सगळं तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला आता काय करायचं, लॉग इन करायचं. तर लॉग इन करण्यासाठी तुमचा लॉग इन आयडी टाका, पासवर्ड टाका आणि जो तुमचा कॅप्चा असणार आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर कॅप्चा टाकून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. तर लॉग इन केल्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही डॅशबोर्डला येत आहे. तर हा विद्यार्थी बघा नॉट ऍडमिटेड आहे, म्हणजे अजून पण ऍडमिशन मिळालेलं नाही. लाईव्ह मध्ये दाखवतो मी तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा इथं ऍप्लिकेशन पार्ट फॉर्म 1. आता बघा इथं काय आहे की तुम्हाला हा फॉर्म 1 असतो ना, फॉर्म पार्ट 1 हा ऑलरेडी हा लॉकच असतो, हा अनलॉक नसतो. जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असतील, तुम्हाला पार्ट 1 मध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्हाला इथं जायचं आहे, अनलॉक अप्लिकेशन म्हणायचं आहे. इथं आय हिअर बाय जे टिक मार्क आहे त्याला क्लिक करा, अनलॉक म्हणा आणि अनलॉक म्हणल्यानंतर तुमचा फॉर्म हा अनलॉक होतोय. ऍप्लिकेशन अनलॉक फॉर्म सक्सेसफुली इथं तुम्हाला दिसते. आता त्याच्यामध्ये जर तुमचे रजिस्ट्रेशन बदलायचे असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन तर काय तुम्ही बदलू शकत नाही. पर्सनल डिटेल्स तुम्हाला बदलायचे असतील, तुमची डेट ऑफ बर्थ, युडायस नंबर काय तुम्हाला चेंज करायचे असेल ते तुम्ही इथून
चेंज करू शकताय. ऍड्रेस डिटेल्स तुम्हाला चेंज करायचे असतील, तुमचे ऍड्रेस डिटेल्स तुम्ही इथून चेंज करू शकताय. कॅटेगरी आणि रिझर्वेशन तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते इथं तुम्ही चेंज करू शकताय. जर एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर अर्थक्वेक प्रोजेक्टेड अफेक्टेड असेल तर त्याचं सर्टिफिकेट जर त्याच्याकडे असेल तर इथं यस यस करू शकताय. नंतर इथं जर तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरी असेल तर तुम्ही इथं स्पोर्ट्स कॅटेगरीला यस म्हणायचं आहे. नो नंतर तुम्हाला लेवल ऑफ पार्टिसिपेशन हे सगळं तुम्हाला टाकायला लागणार, इंटरनॅशनल नॅशनल. तर ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते टाकून घ्या. मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा तर तुम्हाला इथे यस करायचं असेल तर यस करा. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स तुमच्या येणार आहे. तिथं तुम्हाला जे डॉक्युमेंट जर चुकीचे आधी टाकले असतील तर ते डॉक्युमेंट तुम्ही इथून डिलीट करून नव्याने डॉक्युमेंट अपलोड करू शकताय. समजा तुमच्याकडे पावती असेल नॉन क्रिमिलियरची, कास्ट सर्टिफिकेटची, इन्कम इन्कम सर्टिफिकेट तर काय लागणारच नाही. पण जे काही तुम्हाला इथं चेंजेस करायचे ते इथं तुम्ही चेंजेस करू शकताय. रिस्पेक्टिव्ह चेंजेस इथं तुम्ही करून घेऊ शकताय. नंतर तुम्हाला हमीपत्र इथं भरायचं आहे. ऍडमिशन फी तर ऑलरेडी भरलेली असणार आहे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला हे सगळे चेंजेस करून झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे. पार्ट 1 लॉक करणं गरजेचं आहे. बघा, ऍप्लिकेशन लॉक फॉर्म सक्सेसफुली. पार्ट 1 आपला ऑलरेडी, ह्या विद्यार्थी काय चेंज नव्हते म्हणून आपण काय चेंज केलेलंच नाही. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जर चेंजेस असतील तर चेंजेस करा आणि फॉर्म हा लॉक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, आपल्याला पार्ट 2 वरती यायचंय. पार्ट 2 हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ऑलरेडी सिस्टीमनं काय केलेला असतो, सिस्टीमनं हा फॉर्म काय केलेला आहे बघा. ऑलरेडी सिस्टीमनं हा फॉर्म काय केलेला आहे, आपला अनलॉक करून टाकलेला आहे. सिस्टीमनं केलेला आहे. तर आपल्याला फक्त आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जर तुम्हाला तुमचं आर्ट्सचं कॉमर्स, कॉमर्सचं सायन्स, सायन्सचं कॉमर्स, आर्ट्सचं सायन्स, सायन्सचं कॉमर्स, सायन्स आर्ट्स करायचंय, काही रिस्पेक्टिव्ह तुम्ही चेंज करू शकताय. कन्फर्म चेंज फक्त इथं तुम्हाला ओके करायचं आहे. आणि जर तुम्हाला करायचं असेल चेंज तर करा. तुमचं मीडियम सिलेक्ट करायचं, तुम्हाला मीडियम बदलायचं तर तुम्हाला इथं पण मीडियम पण बदलू शकता. इंग्लिशचं उर्दू, उर्दूचं कन्नडा, कन्नडाचं मराठी, मराठीचं इंग्लिश, हिंदीचं इंग्लिश, इंग्लिशचं हिंदी, तुम्ही रिस्पेक्टिव्ह चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केला, स्ट्रीम आणि मीडियम सेव्ह झालं. स्ट्रीम आणि मीडियम परत जाऊन चेक करा आपलं काय सिलेक्ट झालेलं आहे. स्ट्रीम आणि मीडियम सिलेक्ट करा, तर सायन्स आणि इंग्लिशच पाहिजे. सेव्ह नेक्स्ट करा. हे झालं सेव्ह. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत बघा. कॉलेजचे प्रिफरन्सेस इथं द्यायचे आहेत. हे तुम्हाला महत्वाची गोष्ट मी ऑलरेडी सांगितलेली आहे. प्रिफरन्स, आता कॉलेजचे प्रिफरन्सेस म्हणजेच कसे द्यायचे, आपण ऑलरेडी लिस्ट आपण काढलेले. हे बघा, हे मी तुम्हाला दाखवले. वॅकन्सी लिस्ट आणि कट ऑफ लिस्ट ऑलरेडी काढलेले. तर तेच फक्त आपल्याला इथं फिलअप करायचं आहे. तेच फक्त आपल्याला इथं फिलअप करायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, इथं जे सिलेक्ट केलेले आहेत कॉलेज ते तुम्हाला इथे यायचं आहे. आणि बहुतेक हा फॉर्म आपला काय झालेला आहे, लॉग आउट झालेला आहे. लॉग आउट नाही, लॉग आउट नाही झाला आहे. मला वाटलं फॉर्म हा लॉग आउट झाला, पण नाही. तर बघा, ऑलरेडी काय करत असतं आपण, सर्च मीडियम वरतीच आपल्याला मीडियम आपलं माहित आहे, इंग्लिश टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट आपला सिलेक्ट केल्यानंतर बघा, तुम्हाला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. ब्लॉक सिलेक्ट करा तुम्ही इथून. तुमचा जे काही ब्लॉक आहे तो सिलेक्ट करा. आणि इथून कॉलेजचा स्ट्रीम एडेड कॉलेज टाकायचे पहिल्यांदा. कॉलेजचा टाईप ते काय टाकलं नाही तरी चालतंय, एवढं. सर्च ज्युनियर कॉलेजेस, तर याच्यात बघा एवढे ज्युनियर कॉलेजेस अवेलेबल येत आहेत. तर तुम्हाला सगळे याची इनटेक कॅपॅसिटी जे काय असेल, इनटेक कॅपॅसिटी असेल किंवा वॅकन्सी ऑलरेडी माहित आहे. तर तुम्हाला जे कॉलेज टाकायचे ते तुम्ही पहिल्यांदा टाकून घ्या. ठीक आहे. तर या कॉलेजला आपण ऍड करूया पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं कॉलेज ऍड करायचं आहे आपल्याला. तर तुमचे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला जे काही लिस्ट माहिती आहे त्याच्यानुसार तुमचे कॉलेजेस तुम्ही ऍड करा. आता या विद्यार्थ्यांना जे सांगितलेलं आहे ते कॉलेजेस आपण ऍड करतोय. आता ठीक आहे. याच्यानंतर बघा, हे कॉलेज आपल्याला ऍड करायचं आहे. नंतर त्याला हे सगळे एडेड गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, एडेड कॉलेज आहेत सगळे. हे सगळे कॉलेजेस ऍड करून झालं. त्याच्यानंतर हे पण कॉलेजेस आपण ऍड करायच्यात. त्याच्यानंतर हा पण कॉलेज आपल्याला ऍड करायला लागणार आहे. अशा प्रकारे कॉलेजेस सगळे ऍड करायचे. ऍड करून झाले का नाही, आधी ऍड करू द्या, आधी कॉलेज ऍड करा. सगळ्यात मोस्टली म्हणजे तुम्ही का नाही 10 कॉलेजेस ऍड करायला बघा. तर आता गव्हर्नमेंट कॉलेज जर सर ज्युनियर कॉलेज म्हणलं तर आपल्याकडे एक राजाराम महाविद्यालय येते, हे पण आपण ऍड करणार आहे इथं. त्याच्यानंतर कॉलेजचं अजून कुठल्या कॉलेज आहेत, आता पार्शली एडेड आहेत ते पण सर्च करूया. पार्शली एडेड मध्ये एक न्यू कॉलेज येते ते पण आपण ऍड करूया. त्याच्यानंतर आपल्याला कुठले कॉलेजेस अजून आहेत जे आपण ऍड करू शकतो. कॉलेज मॅनेजमेंट टाईप मध्ये जर आपण गेलो, गव्हर्नमेंट एडेड केलं, सगळं सेल्फ फायनान्स्ड मध्ये आपल्याला कॉलेजेस ऍड करायचं नाहीत. तर आपल्याला हे आपण आता काय करू शकतो, हे कॉलेजेस वर खाली करू शकतोय. वर खाली करायचं आपलं तर सरळ काय करायचं, इथं राजाराम महाविद्यालय आहे ते 1 नंबर घेऊन जायचं आपल्याला. तर राजाराम महाविद्यालय आपल्याला वर 1 नंबरला घेऊन जायचं. तर त्याला 1 नंबरला घेऊन जायचं.
तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रिफरन्सेस आहेत ते काय करू शकता, अशा प्रकारे एडिट करू शकताय बघा. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे कॉलेजेस एडिट करू शकताय. आता बघा हे विवेकानंद कॉलेज आहे ते वरती गेले, त्याला खाली आणा. त्याच्यानंतर न्यू कॉलेज आहे जे एडेड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, नंतर त्याला झेडपी राजाराम, याला जरा खाली घ्या. आणि वर विद्यापीठ हायस्कूल त्याला पण जरा खाली घ्या. तर आपल्याला हे न्यू कॉलेज वरती घेऊन जायचं आहे. जर न्यू कॉलेज वरती घेऊन जायचं असलं तर हे वरती घेऊन जावं, न्यू कॉलेज पार्शली एडिट वालं. तर इथं अशा प्रकारे आपल्याला काय करू शकतोय, आपण ऍड करू शकतोय. आता इथं समजा आपण इथं एखादं कॉलेज नाव टाकून पण आपण ऍड करू शकतो, नाव टाकून पण ऍड करू शकतो बघा. तर याच्यामध्ये अशा प्रकारे ते आपल्याला मिळालेलं नाही, असू द्या. इथपर्यंत हे आपले प्रिफरन्सेस करा, इथं प्रिफरन्सेस सेव्ह करा, सेव्ह चॉईसेस करा, तुमचे प्रिफरन्सेस सेव्ह होतील. आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला काय जायचंय, लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती जायचंय. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती गेल्यानंतर तुमचे प्रिफरन्सेस परत एकदा तुम्हाला बघायचे आहेत. अशा प्रकारे तुमचे प्रिफरन्सेस जर बरोबर असतील तर तुमचे प्रिफरन्सेस तुम्ही सेव्ह करा. आता आपले प्रिफरन्सेस काय झाले तिथं थोडेफार वर खाली झालेले प्रिफरन्सेस. तर आपल्याला प्रिफरन्सेस आपले वरती जसे पाहिजे तसे सिलेक्ट करा, जसे पाहिजे तसे प्रिफरन्सेस सिलेक्ट करा. प्रिफरन्सेस वरती जाऊ द्या. द न्यू कॉलेज राजर्षी, ठीक आहे, आता बरोबर आहे. आणि हे न्यू कॉलेज थोडं वर घ्यायचं आपल्याला. तर हे सगळं सेव्ह चॉईसेस करा. आणि आता तुमचे प्रिफरन्सेस सेव्ह झालेले असतील. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत कुठे जायचंय, कॅप ऑप्शन त्याच्यावरती लॉक ऍप्लिकेशन वरती जायचंय. तर लॉक केल्यानंतर बघा आपल्याला राजाराम महाविद्यालय आपल्याला 1 नंबर आलेला आहे. आपल्याला पाहिजे ते कॉलेज आपण टाकलेला आहे. फॉर्म हा करंट इनकम्प्लीट स्टेटस दिस आहे. हा तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सेस सेव्ह करायचा आहे. फॉर्म हा आपल्याला पार्ट 2 पण आपल्याला लॉक करायचा आहे. आणि लॉक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं कम्प्लीट आणि लॉकड असं दिसलं पाहिजे. आणि तुम्ही जर तुम्हाला परत चुकून तुमचे जर प्रिफरन्सेस चुकीचे पडले असतील तर तुम्ही अनलॉक फॉर्म करू शकता आणि परत त्याला प्रिफरन्सेस म्हणजे उद्याच्याला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही कितीही वेळा अनलॉक लॉक अनलॉक करू शकताय, काय अडचण नाही. अशा प्रकारे फॉर्म हा काय झालेला आहे, आपला लॉक झालेला आहे. तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म करायचा किंवा डाउनलोड करायचा आहे फॉर्म. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळा फॉर्म हा अशा प्रकारे बरोबर आहे का नाही चेक करायचा आहे. प्रिफरन्सेस चेक आहे का नाही तुम्हाला करायचे आहेत. आणि प्रिफरन्सेस जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपला हा फॉर्म डॅशबोर्डला गेला तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफाईड दिसला पाहिजे. लॉक ऍप्लिकेशन झालंय का नाही बघायचंय पूर्ण. आणि लॉक झालेला आहे पार्ट टू नंतर पार्ट 1 हा आपला झालाय का हा पूर्ण आपल्याला बघायचा आहे. तर ऑलरेडी हे सगळं आपलं लॉग झालेलं आहे, तिथून तुम्ही लॉग आउट करू शकताय. अशा प्रकारे पूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कसा फॉर्म एडिट करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही इथं चेंजेस करू शकता. आणि जर तुम्हाला यामध्ये काय अडचण आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्यावर नक्की सॉल्युशन देणार आहोत. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.